नमस्कार. आज 8 मे जागतिक थॅलेसेमिया दिन. श्रोते हो, आपण घरासाठी वास्तुशास्त्र बघतो, लग्नासाठी पत्रिका बघतो, पण कधी रक्ताचा रिपोर्ट बघितला आहे का? तुमची एक छोटीशी रक्ताची चाचणी तुमच्या येणाऱ्या पिढीला एक मोठ्या संकटापासून वाचवू शकते. आज आपण थॅलेसेमियाबद्दल अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येक कुटुंबाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. थॅलेसेमिया म्हणजे काय याचे बेसिक्स पाहूयात. थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित एक अनुवंशिक म्हणजेच जेनेटिक आजार आहे. यात शरीरातील हिमोग्लोबिन कमी होतं आणि रक्ताची कमतरता निर्माण होते. यात 2 प्रकार असतात, थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर. गंमत म्हणजे जो व्यक्ती मायनर असतो तो बाहेरून पूर्ण निरोगी दिसतो, त्याला कोणतंही लक्षण दिसत नाही. पण जेव्हा 2 मायनर व्यक्तींचं लग्न होतं तेव्हा त्यांच्या बाळाला थॅलेसेमिया मेजर होण्याचा धोका असतो. तुम्हाला माहीत असलं पाहिजे, पहिलं म्हणजे काय होईल जर चाचणी केलीच नाही. जर तुम्ही तपासणी न करता लग्न केलं आणि दोघेही वाहक म्हणजेच मायनर निघालात, तर बाळ जन्माला आल्यानंतर काही महिन्यातच त्याला रक्ताची गरज भासू लागते. त्या चिमुकल्या जीवाला आयुष्यभर दर 15 ते 20 दिवसांनी रक्त चढवावं लागतं. पालकांसाठी ही ओढताण खूप मानसिक आणि आर्थिक त्रास देणारी असते. हा आजार पूर्ण बरा होतो का, हा अनेकांना प्रश्न असतो. बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा यावर उपाय आहे, पण तो अत्यंत खर्चिक आणि गुंतागुंतीचा असतो. म्हणून डॉक्टर सांगतात की उपचारापेक्षा प्रतिबंध म्हणजेच प्रिव्हेन्शन कधीही उत्तम. आता पाहूयात काय करावं आणि काय टाळावं. तर सर्वप्रथम काय करावं, लग्नापूर्वीच किंवा मूल याचा विचार करण्यापूर्वी HB इलेक्ट्रोफोरेसिस ही रक्ताची चाचणी आवर्जून करा. काय टाळावं, हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळं अशा रुग्णांना भेदभाव करू नका. त्यांना तुमच्या प्रेमाची आणि नियमित रक्तदानाची गरज असते. या वर्षीची थीम आहे हिडन नो मोर, म्हणजेच जे छुपे आहेत त्यांना शोधणं आणि त्यांना मदत करणं. जर आपण लग्नापूर्वीच कुंडली म्हणजेच पत्रिकेपेक्षा जर रक्त तपासणी जुळवायला सुरुवात केली तर आपण येणाऱ्या पिढीला थॅलेसेमिया मुक्त करू शकतो. तुमचा एक निर्णय, एक चाचणी, एक बाळाचं आयुष्य सुंदर बनवू शकतं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुम्ही केलेला हा एक शेअर, ही माहिती कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. आरोग्य जपा, आनंदी राहा. धन्यवाद.